पडदा उघडतो तेव्हा रंगमंच पूर्ण काळोखात. हळूहळू सायरनचे आवाज येतात, दुरून जवळ येऊन लांब गेल्यासारखे. आता रंगमंचाच्या कोपऱ्यात अथवा मध्यभागी पुढे किंवा मागे स्वच्छ निळसर प्रकाशात एक दूरदर्शन निवेदिका येते. निवेदिका. सर्व नागरिकांसाठी एक आवाहन. काल रात्री शहराच्या प्रमुख शाळेतून अभ्यासाचे काही विषय वेळापत्रकाचे गज वाकवून फरार झाले आहेत. पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या वेळापत्रकातले 9 विषय वेळापत्रकाचे गज वाकवून पळाले होते. यापैकी भाषेच्या विषयांना 24 तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले असून सततच्या पाठलागानंतर पीटीचा तास मुंबई पुणे महामार्गावर पोलिसांच्या हाती आला. मात्र इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयांचा अद्याप तपास लागला नसून पोलिसांनी संपूर्ण शहराची नाकेबंदी केली आहे. दरम्यान लवकरच सर्व विषय वेळापत्रकात परत आणण्यात शासन आणि पोलीस यशस्वी होतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. विशेष निवेदन संपले. आता रंगमंचाच्या एका भागातून लपत छपत 3 जण येतात. हेच ते इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र. इतिहासाच्या अंगावर एखाद्या रोमन राजासारखी राजवस्त्र आहेत. भूगोलाच्या सदऱ्यावर सर्वत्र नकाशे आहेत. तर नागरिकशास्त्राच्या अंगावर पट्ट्यांचा अथवा चौकटींचा शर्ट. तिघही दमून एके ठिकाणी थांबतात. बस, आता जरा थांबूया. स्वतःच्या शर्टावरच्या नकाशात बघत. हो, काहीच हरकत नाही. इथून मनुष्यवस्ती फार जवळ नाही. पण आपण हे असं किती दिवस पळत राहायचं चोरासारखं? तीही एक गंमतच आहे. दैदिप्यमान, गौरवशाली वगैरे असलेला मी इतिहास आज हा असा चोर फरार म्हणून हिंडतोय. दैदिप्यमान म्हणजे अत्यंत तेजस्वी, अतिशय झळाळणारे. आणि सर्व जगावर ज्याचे अक्षांश रेखांश आहेत तो मी भूगोल. आता स्वतःच गोल फिरत फरार आणि चोर ठरलोय. केवळ तुम्हीच नव्हे तर मीही कुठलाही शास्त्र नसलेला एक फरार नागरिक ठरलोय. मग काय करायचं ठरलं? काही नाही, माघार तर निश्चित नाही. आपण नवाच प्रदेश तयार करू. पण आपल्याला हे झेपणार का? कोणाशी बोलतोस तू? इतक्या लढाऊ वृत्तीच्या आमच्याबद्दल शंका? आणि मला कुठलाही प्रदेश सहज साध्य. पण माझं काय? यू सिव्हिलियन्स, तुम्हाला कळतच नाही. याने आखलेल्या भूगोलावर आणि मी सांगितलेल्या इतिहासावर तुमची इमारत उभी राहणार. पण तुम्ही तर हे विसरलात. तुम्हाला इतिहासच बदलायचा आहे आणि भूगोलही. पार्श्वभूमीवर घनश्याम सुंदरा ही भूपाळी सुरू होते. त्यातल्या शब्दानुरूप उठण्याची, पाणी भरण्याची, दळण्याची, शेतावर जाण्याची कंपोजिशन्स, हालचाली आणि शास्त्रीय नृत्याद्वारे गाणं संपताच. किती छान दृश्य होतं. डोंगर, दऱ्या, नदी, नाले, ऊन, पाऊस या सगळ्यांनाच एक अस्तित्व होतं. पण माणसाची भूक वाढली. त्याने ही चक्रच उलटसुलट करून टाकली. चक्रे उलटसुलट करणे म्हणजे नेहमीची रुळलेली पद्धत बिघडवून टाकणे. तो ऋतू बदलू लागला. डोंगर पोखरू लागला. झाडं तोडू लागला. तो माझ्या जीवावरच उठला. जीवावर उठणे म्हणजे नाश करू पाहणे, ठार मारू पाहणे, अस्तित्व धोक्यात आणू पाहणे. आता नवीन जग. हे सगळं जग विविध जाहिरातींच्या द्वारे रंगमंचावर यावं. त्यातून धावपळीचं आणि कुठल्याही त्रासावर उपाय असल्याचं सूचित व्हावं. उदाहरणार्थ, गरम होतंय, अमुक पंखा घ्या. थंडी वाजते, हीटर घ्या. प्लास्टिकची फुलं, कृत्रिम श्वासोच्छ्वास इत्यादी इत्यादी. पुन्हा ते 3. चुटकी वाजवताच स्वर्गही तयार अशा स्पर्धेत माणूस राक्षसच होत गेलाय. जाती, धर्म, वंश, राष्ट्र यांच्या विद्वेषात तो स्वतः निर्माण केलेल्या सृष्टीबरोबर माझी सृष्टीही बिघडवू लागला.
सांग सांग याला माणूस म्हणायचा, जो स्वतःबरोबर चराचर सृष्टीलाही विनाशाकडे घेऊन चाललाय. पण मी काय करणार?